मित्रांनो, या इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिसमध्ये तुम्ही एका प्रकारे स्टोरी रायटिंग, न्यूज रायटिंग, पिच रायटिंग, डायलॉग रायटिंग, ट्रान्सलेशनची तयारी करत आहात. चला तर मग पुढील मराठी गोष्ट आपण अतिशय सोप्या पद्धतीने इंग्लिशमध्ये लिहून काढूयात. एकेकाळी एका व्यापाऱ्याकडे एक गाढव होते. यामध्ये सर्वात पहिला शब्द आहे एकेकाळी, त्यासाठी वन्स अपॉन अ टाईम. त्यानंतर एका व्यापाऱ्याकडे, हा कर्ता आहे. एका व्यापाऱ्याकडे अ मर्चांट. त्यानंतर शेवटचा शब्द होते. होतेसाठी हॅड. काय? एक गाढव, अ डॉन्की. वन्स अपॉन अ टाईम अ मर्चंट हॅड अ डॉन्की. गाढव आळशी होते आणि नेहमी काम टाळण्यासाठी मार्ग शोधत होते. मित्रांनो, यामध्ये 2 वाक्य आहेत आणि ती 2 वाक्ये आणि या शब्दाने जोडलेले आहेत. पहिलं वाक्य आहे गाढव आळशी होते. दुसरं नेहमी काम टाळण्यासाठी मार्ग शोधत होते. आता वाक्य पाहूया. पहिलं वाक्य पाहूया. गाढव आळशी होते. यामध्ये पहिला शब्द आहे गाढव, द डॉन्की. काय? होते, शेवटचा शब्द त्यातला. वॉच, कसे? आळशी, लेजी. पुढचा शब्द आणि, अँड. नेहमी, ऑलवेज. काय करत होते? शेवटचा शब्द शोधत होते. लुकिंग फॉर, काय? मार्ग. वेज, कशासाठी? टाळण्यासाठी. टू अवॉइड, काय? काम, वर्क. द डॉन्की वॉज लेझी अँड ऑलवेज लुकिंग फॉर वेज टू अवॉइड वर्क. एकदा गाढव पाठीवर मिठाचे पोते घेऊन जात असताना नदीत पडले. इथे पहिला शब्द एकदा, त्यासाठी तुम्हाला वन्स घ्यायचा आहे. त्यानंतर गाढव, हा कर्ता आहे. द डॉन्की. त्यानंतर गाढव काय? शेवटचा शब्द पडले, फेल. त्याच्या शेजारचा शब्द कुठे? नदीत. इन टू द रिव्हर. काय? घेऊन जात असताना. व्हाईल कॅरिंग. काय घेऊन जात असताना? मिठाचे पोते. अ बॅग ऑफ साल्ट. कुठं? पाठीवर. ऑन इट्स बॅक. वन्स द डॉन्की फेल इन टू द रिव्हर व्हाईल कॅरिंग अ बॅग ऑफ साल्ट ऑन इट्स बॅक. मित्रांनो, या वाक्यांची जर तुमची चांगली प्रॅक्टिस झाली तर कोणता शब्द कधी आणि कुठं घ्यायचा हे तुम्हाला निश्चितपणे समजेल. आता आपण पुढील वाक्य पाहूयात. गाढवाला समजले की बॅगचे वजन पाण्यात मीठ विरघळल्यामुळे कमी झाले होते. सुरुवातीला गाढवाला समजले की, या शब्दांचा आपण इंग्लिशमध्ये पाहूयात. गाढवाला, द डॉन्की. समजले, रिअलाइज्ड. कीसाठी तुम्हाला दॅट घ्यायचं आहे. त्यानंतर बॅगचे वजन, द वेट ऑफ द बॅग. शेवटचा शब्द कमी झाले होते. बॅगचे वजन काय? कमी झाले होते. हॅड बीन रिड्यूस्ड. त्याच्या शेजारचा शब्द कशामुळे? विरघळल्यामुळे. बाय डिझॉल्विंग. काय विरघळल्यामुळे? मीठ, साल्ट. कशात? पाण्यात. इन वॉटर. संपूर्ण वाक्य आहे द डॉन्की रिअलाइज्ड दॅट द वेट ऑफ द बॅग हॅड बीन रिड्यूस्ड बाय डिझॉल्विंग साल्ट इन वॉटर. पुढील काही दिवस गाढव हेतुपुरस्सर पाण्यात पडत होते. आता पहिला शब्द पुढील काही दिवस. यासाठी आपण इंग्लिश शब्द पाहूया. पुढील काही दिवस. फॉर द नेक्स्ट फ्यू डेज. पुढे गाढव, द डॉन्की. काय? हेतुपुरस्सर, इंटेन्शनली. काय करत होते? पडत होते. वॉज फॉलिंग. कुठे? पाण्यात. इन टू द वॉटर. संपूर्ण वाक्य आहे
फॉर द नेक्स्ट फ्यू डेज द डॉंकी इंटेन्शनली वॉज फॉलिंग इन टू द वॉटर. व्यापाऱ्याचे त्याच्या व्यवसायात खूप मोठे नुकसान झाले होते. यामध्ये पहिला शब्द आहे व्यापाऱ्याचे, द मर्चंट. शेवटचा शब्द झाले होते, हॅड बिकम. काय झाले होते? मोठे नुकसान. हा एकच शब्द. अ ग्रेट लॉस. कशात? त्याच्या व्यवसायात. हा एकच शब्द. इन हिज बिझनेस. संपूर्ण वाक्य आहे द मर्चंट हॅड बिकम अ ग्रेट लॉस इन हिज बिझनेस. त्यामुळे त्याने गाढवाला धडा शिकवण्याचे ठरवले. पहिला शब्द त्यामुळे, सो. पुढचा शब्द त्याने, हा करता आहे, त्याने, ही. आता शेवटचा शब्द घ्यायचा. त्याने काय ठरवले? डिसाइडेड. काय ठरवले? शिकवण्याचे ठरवले. त्याच्या शेजारचा शब्द टू टीच. कोणाला शिकवायचं आहे? गाढवाला, द डॉंकी. काय शिकवायचं आहे? धडा, अ लेसन. संपूर्ण वाक्य आहे सो ही डिसाइडेड टू टीच द डॉंकी अ लेसन. दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्याने गाढवाच्या पाठीवर मिठाच्या पोत्याऐवजी कापसाचे पोते ठेवले होते. तर पहिला शब्द आहे दुसऱ्या दिवशी. त्यासाठी तुम्हाला द नेक्स्ट डे घ्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी काय झालं? व्यापाऱ्याने, द मर्चंट. आता शेवटचा शब्द पाहायचा आहे. ठेवले होते, हॅड पुट. व्यापाऱ्याने ठेवले होते. काय ठेवले होते? कापसाचे पोते, द कॉटन बॅग. कशाऐवजी? मिठाच्या पोत्याऐवजी. इन्स्टेड ऑफ द साल्ट बॅग. कुठे? गाढवाच्या पाठीवर, ऑन द डॉंकीज बॅक. संपूर्ण वाक्य आहे द नेक्स्ट डे द मर्चंट हॅड पुट द कॉटन बॅग इन्स्टेड ऑफ द साल्ट बॅग ऑन द डॉंकीज बॅक. ठरल्याप्रमाणे गाढव पाण्यात पडले आणि कापसाचे पोते ओले झाले. ठरल्याप्रमाणे, ॲज प्लॅनड. काय? गाढव, द डॉंकी. काय झाले? पडले. फेल. कुठे? पाण्यात, इन टू द वॉटर. आणीसाठी तुम्हाला अँड घ्यायचा आहे. कापसाचे पोते ओले झाले. कापसाचे पोते, द बॅग ऑफ कॉटन. काय झाले? ओले झाले. गॉट वेट. संपूर्ण वाक्य आहे ॲज प्लॅन्ड द डॉंकी फेल इन टू द वॉटर अँड द बॅग ऑफ कॉटन गॉट वेट. कापसाचे पोते पूर्वीपेक्षा जास्त जड झाले होते. पहिला शब्द कापसाचे पोते, द कॉटन बॅग. काय झाले होते? हॅड बिकम. कसे? जड, हेवी. पुढे पूर्वीपेक्षा जास्त, मोर दॅन बिफोर. संपूर्ण वाक्य आहे द कॉटन बॅग हॅड बिकम हेवी मोर दॅन बिफोर. गाढव ओझ्यामुळे चालू शकत नव्हते म्हणून व्यापाऱ्याने त्याला मारायला सुरुवात केली. इथे दोन वाक्य आहेत. गाढव ओझ्यामुळे चालू शकत नव्हते म्हणून व्यापाऱ्याने त्याला मारायला सुरुवात केली. आता पहिलं वाक्य पाहू. गाढव ओझ्यामुळे चालू शकत नव्हते. यामध्ये पहिला शब्द गाढव, द डॉंकी. काय? चालू शकत नव्हते, कुड नॉट वॉक. कशामुळे? ओझ्यामुळे, बिकॉज ऑफ द लोड. म्हणून, सो. काय झालं? व्यापाऱ्याने त्याला मारायला सुरुवात केली. पहिला शब्द व्यापाऱ्याने, द मर्चंट. काय केलं? सुरुवात केली. शेवटचा शब्द स्टार्टेड. कशाला? मारायला. बीटिंग. कोणाला? त्याला.
हिम. संपूर्ण वाक्य आहे. द डॉंकी कुड नॉट वॉक बिकॉज ऑफ द लोड, सो द मर्चंट स्टार्टेड बीटिंग हिम. त्यानंतर गाढवाने इमानदारीने काम करायला सुरुवात केली. पहिला शब्द त्यानंतर, त्यासाठी आपल्याला देन घ्यायचं आहे. त्यानंतर गाढवाने, द डॉंकी काय केलं, सुरुवात केली. स्टार्टेड, कशाला, काम करायला. एकच शब्द, टू वर्क. कसे, इमानदारीने, ऑनेस्टली. संपूर्ण वाक्य आहे. देन द डॉंकी स्टार्टेड टू वर्क ऑनेस्टली.